मित्रांनो, आपण लहानपणी एक गोष्ट नक्कीच ऐकली असणार म्हातारीची. ज्यात एक म्हातारी असते, ती तिच्या लेकीकडे जाण्यासाठी जंगलातून जाते आणि जंगलात तिला काही जनावरे अडवतात. ती त्यांना वायदा करून पुढे जाते. मग लेक त्या जनावरांपासून वाचण्यासाठी तिला एक भोपळा देते. चल रे भोपळ्या, टणक टणक, आठवत आहे ना? तशीच काहीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त माझ्या पद्धतीने. फक्त गोष्ट पूर्ण बघा. गोष्टीच्या शेवटी खूप मोठा ट्विस्ट आहे आणि तुम्ही खूप खुश व्हाल. एका गावात एक सुगंधा नावाची म्हातारी राहत असते. त्या म्हातारीचा नवरा मेलेला असतो आणि तिला एक मुलगी असते. त्या मुलीचंही लग्न झालं असल्यामुळे म्हातारी घरी एकटीच असते आणि तिचं खूप वय झालं असल्यामुळे तिला घरातले कामं, जेवण बनवणे, धुणे, भांडी घासणे या सर्व गोष्टी तिला आता जमत नव्हत्या, कारण खूप वय झालं होतं. त्यामुळे ती तिच्या मुलीला पत्र पाठवते. पत्रात लिहिते की बाय, माझं असं असं झालं आहे, मला आता घरातली कामं जमत नाही, मी तुझ्याकडे राहायला येऊ का? त्यावेळेस ती मुलगी पुन्हा त्याला निरोप पाठवते की आई, तू ये निघू. म्हातारी खुश होते. लगेच म्हातारी कपडे बिडे भरते आणि मुलीकडे जायला निघते. आता तिच्याकडे गाडी भाड्यासाठी पैसे कमी असतात, म्हणून ती विचार करते, जर मी जंगलातून गेले तर जंगलातून मी एका तासात मुलीकडे पोचून जाईल. मग ती जंगलातून चालत निघते. म्हातारी हळूहळू चालत खूप वेळ चालते. चालल्यानंतर जंगलाच्या मधोमध पोचते. अचानक तिच्यासमोर वाघ येतो. तर वाघ म्हातारीला बघून डरकाळी फोडतो. म्हातारी घाबरते. म्हातारीचे हातपाय लटपटू लागतात. म्हातारीच्या हातातलं घटळ खाली पडतो. आता करायचं काय? तर वाघ म्हणतो, बाळ घसरल पाय ग दंद नदून टाक टाक, दंद नदून डुंबा डुंबा, दंद नदून टाक टाक, दंद नदून टाक, वय तुझं धोक्याचं हाय ग टाक, दंद नदून टाक टाक, दंद नदून डुंबा डुंबा, दंद नदून.